ग्लोबली ही पहिल्यांदा अशा प्रकारचा वापर करून एक डेली सोप किंवा दैनंदिन मालिका करतो. मला जेव्हा विषय हा कळला होता, अजय सरांनी सांगितला होता किंवा सोहानी सांगितला होता, त्यावेळेस मला हे थोडं अशक्य वाटलं होतं. कसं सक्सेस होईल याचा आणि कसं लोकांना आवडेल, कसं प्रकारे ही गोष्ट लोकांना भावेल. स्ट्रॉंग कास्ट बरोबर आणि चांगल्या कलाकारांबरोबर काम करायला नेहमीच प्रेक्षकांचं प्रेम, की जर त्यांना नाही आवडलं तर ते नाही बघत प्रेक्षक. म्हणजे तुम्ही काहीही करा, जर त्यांना ती मालिका नाही आवडली तर नाही. माझी अशी इच्छा होती की मला यांच्याबरोबर काम करायला कधी मिळालं. नमस्कार, मी अजय मयेकर आणि तुम्ही बघताय टेलिगप्पा. हॅलो, हाय, नमस्कार. टेलिगप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. लवकरच सोनी मराठीवर नवीन मालिका सुरू होत आहे, जिचं नाव आहे तू भेटशी नव्याने. आणि या मालिकेच्या निमित्ताने आपल्याशी जोडले आहेत मालिकेचे डिरेक्टर अजय मयेकर सर. सर, स्वागत आहे तुमचं टेलिगप्पा. थँक्यू सो मच. नवीन मालिका घेऊन येत आहात, एक नवीन कल्पना ह्यानुसार तंत्रज्ञान येत आहे मालिका विश्वात. तर काय सांगाल मालिकेबद्दल, कास्ट बद्दल आणि सोबतच या कथानकाबद्दल ज्यात AI चा वापर होणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा मला एक क्लिअर गोष्ट करायची आहे की AI चा वापर करतो आहे ही ग्लोबली ही पहिल्यांदा अशा प्रकारचा वापर करून एक डेली सोप किंवा दैनंदिन मालिका करतो आहे. पण जर खरं बघायला गेलं तर AI हे मालिकेला पुढे नेण्यासाठीचं टूल आहे. खरं सांगायचं तर कॉन्टेंट ही जी गोष्ट आहे मालिकेची किंवा कथा म्हणतो आपण, ती इतकी जर तुमची छान असेल किंवा स्ट्रॉंग असेल तरच ती कथानक लोकांना भावतं आणि लोकांना आवडतं आणि ते लोक रोज बघतात. तर AI हे टूल आहे आणि ते AI जेव्हा विषय हा कळला होता, अजय सरांनी सांगितला होता किंवा सोहानी सांगितला होता, त्यावेळेस मला हे थोडं अशक्य वाटलं होतं खरं सांगायचं तर, की हे कसं घडणार आणि कशा पद्धतीने हे रोजच्या रोज टेलिकास्ट होणार, कारण टेक्निकल गोष्ट आहे ही. तर त्यावेळेस मला म्हणजे कारण पहिल्यांदा ग्लोबली असं होतंय, कधीही दैनंदिन मालिकेमध्ये याचा वापर केला गेला नाही, तर याला किती वेळ जाणार आहे, कशा पद्धतीने प्रत्येक एपिसोडला याचा वापर करून ते टेलिकास्ट होणार आहे. की पूर्वी कसं की आठवड्यातून एक एपिसोड असायचा, तसं जर काय असेल तर गोष्ट वेगळी, पण रोजच्या रोज भाग प्रसारित होणार आहे. तर हे खूप मोठं चॅलेंज होतं. पण ते चॅलेंज जेव्हा अजय सरांनी सांगितलं, एखादा गणिताला बसलेल्या विद्यार्थ्याला टेन्शन कसं येतं, तर हा पेपर कसा सोडवायचा, तसं त्यांनी मला ते गणित सोपं करून दिलं, समीकरण एकदम. आणि ते इतकं सहज आणि असं काय म्हणतो त्याला उलगडून दिलं ना की हे 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 एवढंच करायचं आपल्याला. त्यानंतर मी खूप रिलॅक्स झालो, कारण जसं आता मगाशी सांगितलं तसं की या प्रोजेक्टवरती आधीपासून खूप काम सुरू आहे. आम्ही तर खूप नंतर आलो निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून, मी आणि संदीप जाधव. पण या प्रोजेक्टवरती सोनीची टीम ही खूप आधीपासून काम करते की हे कसं सक्सेस होईल याचा आणि कसं लोकांना आवडेल, कसं प्रकारे ही गोष्ट लोकांना भावेल याच्यावर काम करते. तर त्यामुळे ही मालिका करताना चॅलेंजिंग ह्या गोष्टीबरोबर सुबोध भावे पण आहे, AI पण आहे आणि सोनी मराठी लोकांची आवडती मालिका वाहिनी आहे. त्यामुळे हे बघायला लोकांना आवडेल असं मला वाटतं. कास्ट बद्दल काय सांग? कास्ट बद्दल सांगायचं, सुबोध आहे, महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सुबोध भावे आहेच. गुणी अभिनेत्री शिवानी सोनार आहे, किशोरी आंबिये आहे यात, प्रिया मराठे आहे आणि भक्ती रत्नपारखी पण आहे. तर अशा स्ट्रॉंग कास्ट बरोबर आणि चांगल्या कलाकारांबरोबर काम करायला नेहमीच मजा येते. आणि काय म्हणतोय मी की ते मन लावून काम करतात सगळे. टीम्स खूप चांगली झालेली आहे आमची. सुरुवातीला हे कसं होणार असं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं जेव्हा शूटिंग सुरुवात झाली तेव्हा. पण एक सीन जसा घडत गेला तसं त्यांना साधारण कल्पना यायला लागली की कशा प्रकारे शूटिंग होणार आणि ते सगळेजण रिलॅक्स होऊन आता काम करतायत. मजा येते काम करताना. आणि ही जी काय म्हणतो पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती सिरियलमध्ये पण ऑफकोर्स येते. त्यामुळे मालिका ही चांगलीच होणार आहे याच्याबद्दल नो डाऊट. बरं, सुबोध सरांनी तरी सांगितलं की तुमचा बॉन्ड खूप चांगला आहे, खास आहे, बरीच वर्ष तुम्ही एकत्र काम करताय. तुम्ही काय सांगाल या बॉन्ड बद्दल? नाही, सुबोध सर माझ्यापेक्षा सिनियर आहेत. तर मी त्यांना अवंतिका ही आणि त्याच्या आधीपासून मी त्यांचं काम बघितलेलं आहे किंवा नाटक जेव्हा ते करत होते तेव्हा मी त्यांना स्टेजवरती बघितलं आहे. तर माझी अशी इच्छा होती की मला यांच्याबरोबर काम करायला कधी मिळालं. आणि ती इच्छा जेव्हा मालिकेमध्ये काम करताना, याच्या आधीच्या पण काही मालिकेमध्ये मी क्लॅश डिरेक्टर म्हणून गेलो तेव्हा मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं होतं.
आणि आता जेव्हा मी गोष्ट घेऊन त्यांच्याकडे गेलो तेव्हा पहिल्या फ्रेमलाच ते म्हणाले डन करूया ही गोष्ट. आणि सेटवरती पण वातावरण आणि एकंदर ते सीन समजून उमजून काही गोष्टी त्यांच्याकडनं मला शिकायला मिळतात काम करताना. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक वेगळं चॅलेंज असतं तसं, आणि प्रत्येक मालिकेमध्ये मला शिकायला खूप मिळतं कलाकारांकडून खरं सांगायचं तर ते मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला. तुम्ही याआधी खूप हिट सिरियल्स दिल्यात ज्या आम्ही बघत आलोय, जसं आत्ताच झाली तुझी माझी रेशीम घाट आणि अशा बऱ्याच सिरियल्स आहेत. या सिरियल कडून नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि जेव्हा तुम्ही कास्टिंग करता किंवा डिरेक्शन करता तर किती अडचणी येतात आणि त्यानंतर जेव्हा TRP येते फायनली तर त्याचा किती परिणाम होतो? मी खरं सांगायचं तर हिट मालिका असं काही नसतं. ती मालिका प्रेक्षकांचं प्रेम की जर त्यांना नाही आवडलं तर ते नाही बघत प्रेक्षक. म्हणजे तुम्ही काहीही करा, जर त्यांना ती मालिका नाही आवडली तर नाही आवडली. या मालिकेचं कसं आहे की या मालिकेचा कॅनव्हासच वेगळा आहे, त्याचा बॅकड्रॉप वेगळा आहे, कॉलेज आहे, जे दैनंदिन मालिकेमध्ये नसतं बघायला मिळत. दैनंदिन मालिकेमध्ये सासू सून हा विषय सध्या आहे ट्रेंडमध्ये, आणि तो मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा वेगळा विषय सोनी मराठी घेऊन येत आहे. आणि अशा प्रकारचा प्रयत्न सोनी मराठी करते की कॉलेजच्या बॅकड्रॉपवरती एखादी लव्ह स्टोरी करायची. तर हे चॅलेंज आहे, आणि चॅलेंज मला असं वाटतं की हे बघताना हे वेगळं दिसणार आहे सगळं. आणि लव्ह स्टोरी ऑफकोर्स मला करायला आवडतेच, आधीच्या पण माझ्या सगळ्याच लव्ह स्टोरी होत्या, त्यामुळे मला लव्ह स्टोरी करायला आवडते. हा विषय वेगळा आहे. याचं कास्टिंग करताना खूप प्रेशर होतं, कारण सुबोध भावे हे चित्रपटामध्ये पण काम करतायत. त्यांचं वेगवेगळं त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे, त्यांचे प्रोजेक्ट्स पण आहेत, त्याच्यात पण काम करतात, त्यांच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये पण ॲड पण करतात. तर असं सगळं बिझी असताना यांच्याबरोबर काम करताना बाकीचे सहकलाकार किती बिझी आहेत किंवा किती नाही हे बघून मला त्यांची सगळ्यांची निवड करणं आणि त्याचबरोबर त्यांचं काम करण्याची पद्धत, परफॉर्मन्स त्यांचा किती चांगला आहे हे पण हे ठरवताना थोडीशी माझी धावपळ झाली, नाही असं नाही. पण जे आत्ता जे समोर आलेलं आहे किंवा जे ताट आहे ते परिपूर्ण भरलेलं आहे सगळ्या गोष्टींसकट. म्हणजे त्यात तिखट पण आहे, आंबट पण आहे, गोड पण आहे. तर पूर्ण अशी प्लेट सजवलेली आहे, ती प्रेक्षकांनी फक्त आता मनामुळात खायची आहे. बरं, ठीक आहे. प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल आणि किती एक्साइटमेंट आहे तुमची सिरियल? खूप एक्साइटमेंट आहे. प्रत्येक सिरियलला माझी एक्साइटमेंट असतेच. आणि काय म्हणतात ते स्टमक इन बटरफ्लाय तसं आहे. आता हे काय 8 तारखेला होणार आहे, लोकांना कसं आवडणार आहे तसं आहेच. प्लीज कृपया करून सोनी मराठीवरती रात्री 9 वाजता 8 तारखेला बघायला विसरू नका. तू भेटशी नव्याने. थँक्यू सो मच.